नमस्कार. आज दिनांक 25 ऑगस्ट 2026. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नंदुरबारमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या नवीन निर्णयाला विरोध करत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले. या मोर्चामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी शासनाने आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी 4 प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या. पहिली मागणी, आदिवासींच्या हिताला बाधा आणणारा 5 आणि 14 ऑगस्ट 2026 रोजीचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा. तसेच 19 नोव्हेंबर 2011 रोजीचा शासन निर्णय कायम ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. दुसरी मागणी, आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन पद्धत बंद करून पूर्वीच्या जेवणाची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी. तिसरी मागणी, गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. चौथी मागणी, विविध विभागांमधील रिक्त पदांची भरती तातडीने सुरू करण्यात यावी. अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या मागण्या तातडीने मान्य करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. आपल्या हक्कासाठी आणि शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांनी या मोर्चांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. आता विद्यार्थ्यांच्या या मागण्यावर शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅनसह संदीप बैसाणे, नंदुरबार.